अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद म्हैशामुखी बोलविले, रात्र काळी भागर काळी. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. यांसारख्या परमेश्वराची आळवणी करणाऱ्या, गुणगान गाणाऱ्या, रात्रंदिवस विठ्ठलाचा ध्यास घेतलेल्या संत नामदेवांची ही कथा. समता, सदाचार आणि भक्तिमार्गाचा प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायातले महत्त्वाचे संत संत नामदेव. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. हे वारकरी संप्रदायातील अत्यंत प्रसिद्ध आणि भक्तिभावाने गायलं जाणारं पद. नामदेवांची भक्ती इतकी अलौकिक होती, त्यांचा भाव एवढा निर्मळ निरागस होता की प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या अभंगावर कीर्तनात डोलत असे, त्यांच्या तालावर तल्लीन होत असे असं म्हटलं जाईल. संत नामदेवांची हीच ख्याती बादशहाच्या कानावरही गेली होती आणि त्याने नामदेवांच्या संतपदाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. देहली या गावात एका मंदिरात संत नामदेवांचं कीर्तन सुरू होतं. त्या कीर्तनादरम्यान बादशहा तिथं गेला. त्याने एक पशु मागवला, त्याची हत्या केली आणि नामदेवांना म्हणाला, या मृत प्राण्याला तू जिवंत करून दाखवलं तरच तू खरा साधू. तू जर असं करू शकला नाहीस तर तुझा शिरच्छेद होईल. बोल, किती दिवसात ह्याला जिवंत करशील? असं नामदेवांना विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, 4 दिवसात. 4 दिवसांची मुदत घेऊन बादशहा तिथून निघून गेला आणि इकडे नामदेव चिंतेत पडले. पांडुरंगाला आळवू लागले, बा विठ्ठला, धाव रे. संत नामदेव पांडुरंगाचा सतत धावा करत होते. पांडुरंगा, आता माझा अंत पाहू नकोस, लवकर धाव. 3 दिवस हा धावा चालूच राहिला. मग 4थ्या दिवशी देवाने नामदेवांच्या अंतःकरणात प्रकट होऊन तात्काळ तो पशु उठवला आणि नामदेवांना म्हणाले, सावध हो, डोळे उघडून पहा. नामदेवांनी डोळे उघडले. समोरचं दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पांडुरंगाला म्हणाले, का रे देवा, 4 दिवसांपर्यंत तू माझा अंत का पाहिलास? विठोबा मायेने म्हणाला, नाम्या, आत्ताच मी प्राण्याला उठवतो असं तू म्हणाला असता तर मी त्याच वेळी येऊन त्या प्राण्याला उठवलं असतं. पण तू 4 दिवसांची मुदत घेतली होतीस आणि म्हणून मला तेवढा काळ थांबावं लागलं. अरे, मी तर तुम्हा भक्तांच्या अधीन आहे. जसं तुम्ही बोलाल तसं मी त्याच वेळी केल्या वाचून राहणार नाही. आपण ज्या प्राण्याचा वध करविला तो पुन्हा जिवंत झालेला पाहून बादशहाचा अहंकार गळून पडला आणि तो संत नामदेवांना शरण गेला. डॉक्टर वसंत बाळाजी आठवले यांच्या या कथेतून हा संदेश मिळतो की परमेश्वरावर दृढ श्रद्धा आणि ठाम भक्ती असेल तर संकटाच्या प्रसंगी तो धावून येतोच. आजच्या काळासाठी बोलायचं झालं तर संकटाच्या वेळी काय किंवा कर्तृत्वाच्या क्षेत्रात काय, मी करतो हा भाव न ठेवता परमेश्वर माझ्याकडून करवून घेतो ही कृतज्ञता आपल्या म्हणजेच मनुष्याच्या कष्टाला ईश्वराचा हात आणि साथही देते. परिणामी मिळणारं फळही तितकंच रसाळ असतं. रामकृष्ण हरी.